लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येते तसतसं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार नवनवीन डावपेच टाकतायत। कालच शरद पवारांनी माढ्यात मोहिते पाटील कुटुंबाला पक्षात सामील करून घेतलं। आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषणसिंह होळकर हे सुद्धा तुतारी हाती घेतायत। भूषणसिंह होळकर हे शरद पवार गटाचे स्टार प्रचारक सुद्धा असतील असंही बोललं जात आहे। शरद पवारांचे या लोकसभेमध्ये नवे डावपेच बघायला मिळत आहेत। म्हणजे अर्ध्याहून अधिक पक्ष फुटलाय, वेगळा झालाय, चिन्ह पक्षाचं नाव सोबत नाही, नव्या चिन्ह आणि पक्षासह ते लोकसभेला सामोरे जात आहेत। पण असं असताना सुद्धा वेगवेगळे डावपेच आपल्याला बघायला मिळत आहेत। बारामतीमध्ये शरद पवारांची मोठी खेळी, भूषणसिंह होळकर हे तुतारी हाती घेतील अशी शक्यता व्यक्त होते। धनगर समाजाची मतं वळवण्याचा हा प्रयत्न आहे। आमचे प्रतिनिधी राहुल जोरी यांना अधिक विचारूया। राहुल, खरंच आहे थकलेलो नाही, नव्या जोमानं एकट्याने मी लढू शकतो हे तर त्यांनी आधीच दाखवलं पण आहे आणि तेच आपल्याला प्रचारादरम्यान सुद्धा दिसतंय। पण नवनव्या खेळी सुद्धा, डावपेच सुद्धा ते खेळताना आखताना दिसतायत का? अगदी खरं तर भूषणसिंह होळकर हे थेट अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज आहेत। आपल्याला माहिती आहे की धनगर समाज आणि या संपूर्ण मध्ये राजे होळकर या घराण्याला खूप मोठा मान आहे। आणि अशा वेळी बारामतीमध्येच फक्त धनगर मतदारांची जर संख्या लक्षात घेतली तर एक ही चांगली खेळी जी आहे ती पवारांची म्हणता येऊ शकते। एकंदरीत बघितलं तर बारामतीच्या बाबतीत जो पर्याय, जो माणूस आपल्याशी जोडता येईल तो प्रत्येक प्रयत्न, आपण माहिती आहे की थोपटे असतील किंवा घोटके असतील, या सगळ्यांना कधी कुणाला 25 वर्षानंतर भेटतायत, कधी कुणाला 55 वर्षानंतर भेटतायत। तर आता प्रत्येक माणूस बारामतीतला, प्रत्येक कास्ट पॉलिटिक्स ज्याला म्हणतो त्यापासून ते आपले जुने मित्र, जुने शत्रू सगळ्यांना एकत्र घेत पवार हे थेटपणे मैदानात उतरलेले आहेत। आणि या टप्प्यावर आज जर हा प्रवेश झाला तर मात्र एक मोठा फायदा याचा बारामतीच्या बाबतीत खास करून सुप्रिया सुळे यांना होऊ शकतो। आणि अर्थात आणि तो विचार करून, ते नियोजन करून, ती गणित बांधून हे सगळे डावपेच खेळले जात आहेत। धन्यवाद राहुल, माहिती दिलीत त्याबद्दल।